नमस्ते, माझं नाव सचिन सुतार, वेलफेअर फाउंडर लीडर. आज आपण वेलफेअरच्या माध्यमातून आज प्रत्येक व्यक्ती म्हणतो पाणी म्हणजे जीवन. पण खरंच पाणी म्हणजे जीवन आहे का, हे आपण बघणार आहे. आमचं सांगणं एकच आहे की पाणी फक्त बदललं तर आपलं आयुष्य बदलू शकतं. कारण प्रत्येक माणसाला आज चांगलं हेल्थ पाहिजे आहे आणि चांगलं वेल्थ पाहिजे. पण काळानुसार जर बघितलं तर अगोदर 30-40 वर्षापाठीमागची नदी, नाले, सरोवर, तळी स्वच्छ होती. माणसं ओंजळीनं पाणी पिऊ शकत होती. आताची ती परिस्थिती आहे का, बघू शकतो हे चित्र. केर कचरा असेल, प्लास्टिक असेल, त्याच्यामुळे पाण्याचे पूर्ण प्रदूषण झालेलं आहे. आज त्याच्यासोबत जर बघितलं तर वॉटर पोल्युशन इतकं वाढलंय. फॅक्टरीचं केमिकल, नको असणारा केर कचरा, टाकाऊ, नको असणारे सांडपाणी असेल, फॅक्टरीचं केमिकल असेल, याच्यामुळे पूर्णपणे दूषित पाणी झालंय. आज त्याच्या पुढे जाऊन जर बघितलं तर जे येणारं पाणी आहे ते पाणी पाईपलाईन मधून येते. ते पाईपलाईन वर्षानुवर्षे तेच असतात, गंजलेले असतात, सडलेले असतात, कुठेतरी लिकेज असतं. ते लिकेज असलेल्या पाण्यातून आज बरीचशी रोगराई होत असते. आज बघू शकतोय आपण की पाण्यामुळे सारखा आजार होऊ शकतोय. आज त्याच्यानंतर जर बघितलं तर किडनी स्टोन सारखा आजार हा दूषित पाण्यामुळे होतोय. आज त्या स्टोनचा असणारा पेन हा ज्या व्यक्तीला झालाय त्याच व्यक्तीला माहित आहे. आज तुम्हाला मी सांगेन की फ्लोराईड सारखा पाण्यातला असणारा घटक दाताचे आजार पण वाढवतोय, हाडांचा ठिसूळपणा करतोय, सांधे दुखी सारखा आजार प्रत्येक घरामध्ये झालाय. शुगर, बीपी नॉर्मल झालंय, ब्लॉकेजेस आज घरोघरी व्हायला लागले, अटॅकचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर टायफॉइड, कॉलरा, फूड पॉइझनिंग, हेपेटायटिस सारखे आजार हे दूषित पाण्यामुळे फक्त होतात. म्हणजे मेडिकल सायन्स सांगतं की 80% आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. तर विचार करू शकतोय 80% आजार जर टाळायचे असतील तर आपण शुद्ध पाणी पिऊ शकतो. काही लोकांचं म्हणणं आहे आपण शुद्ध पाणी पितोय, काही लोक जारचं पाणी पित आहेत, काही लोक बोरचं पाणी पित आहेत, काही लोक विहीरचं पाणी पित आहेत, काही लोक डायरेक्ट फिल्टरचं पाणी पित आहेत. पण खरंच या पद्धती योग्य आहेत का? कालानुसार आपण बदललोय का, विचार करायला पाहिजे. साधी गोष्ट आहे, आपण उकळून पाणी प्या असं ऐकतो, कदाचित पितही असाल, पण परिस्थितीनुसार बघितलं तर उकळून पाणी पिणं हे एकेकाळी योग्य होतं. पण उकळून पाणी ज्यावेळेला पाणी पिलं जात होतं त्यावेळेला इंजेक्शन सुद्धा उकळून दिले जात होते. आज पेशंटनुसार सिरिंज सुद्धा बदललं जात आहे. मग खरंच शुद्ध पाणी आणि त्याचसोबत अल्कलाईनचं पाणी, या दोन्ही पाण्यामधला फरक आहे. आज आरओ पाणी, नॉर्मल वॉटर आणि अल्कलाईन पाणी याच्यामधला फरक जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं नॉर्मल पाणी जे आहे त्या पाण्याचा पीएच लेवल <7 आहे. हे ह्युमन बॉडीसाठी योग्य नाही. त्याचबरोबर जर बघितलं त्याच्यामध्ये मिनरल्स नाही आहेत. आज त्याच्यामधलं रोग प्रतिकारक शक्ती लो इन अँटीऑक्सिडंट आहे आणि सोबत जर आपण बघू शकतोय की त्याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण बिलकुल नाही. पण तीच जर शुद्ध पाण्यामध्ये जर आपण बघितलं तर अल्कलाईन वॉटरमध्ये पीएच लेवल 8 to 14 पर्यंत ह्युमन बॉडीसाठी जो लागतो ते पीएच लेवल मेंटेन केला जातो. मिनरलाइजचं पाणी असतं, शिवाय रिच इन अँटीऑक्सिडंट आणि मोलेक्युलर हायड्रोजनचे पर्सेंटेज त्याच्यामध्ये जास्त आहे. मग आपण आपला सध्या काय करणार आहे? खरंच आपण जे पाणी पितो, जे पाणी स्वयंपाकासाठी वापरतो, जे पाणी औषधाच्या गोळीसोबत घेतो, ते खरंच पिण्यायोग्य आहे का, पिण्यालायक आहे का, हे आपण एकदा बघूया. डायरेक्ट आपल्याला फक्त जी टेस्टिंगची मेथड आहे ती पीएच लेवलची आहे. आता हे चित्र आपण बघू शकतोय. हे चित्र बघितल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला 3 पद्धतीचं पाणी आहे. पहिलं चित्र दाखवतंय ऍसिडिक, दुसरं दाखवतं न्यूट्रल आणि तिसरं दाखवलं जातं अल्कलाईन. पाण्याच्या एखाद्या चित्रामध्ये तुम्ही कलर बघितला असेल, नॉर्मली तो ब्लू कलर दाखवला जातो. कारण का त्याच्या पाठीमागचं कारण आहे पाण्याचा पीएच हा अल्कलाईन आहे. अल्कलाईन पाणी पिणारं, शुद्ध पाणी पिणारी लोक 100% हेल्दी आहेत. अगोदरचे आपले पूर्वज शुद्ध पाणी पित होते, त्याच्यामुळे ते हेल्दी ऍक्टिव्हिटी करत होते, स्ट्रॉंग होते. नॉर्मल जर न्यूट्रल पाण्याचा पीएच 7 असेल तर त्या पाण्यामध्ये विचार केला तर त्याचा आपल्या शरीरासाठी काहीच उपयोग होत नाही. आणि ऍसिडिक पाणी जर आपण पित असू तर 100% घराघरात ऍसिडिटीचं पर्सेंटेज आहे. पोटाचे विकार आहेत, अपचन, गॅसेस 100% ऍसिडिक पाण्यामुळे होत आहे. मग आपण आता चेक करूया एक्झॅक्टली आपल्या घरातलं पाणी कुठल्या पद्धतीचं आहे. आता आपण बघूया डायरेक्ट शुद्ध पाणी, रेग्युलर आपण जे पाणी पितो ते कोणकोणत्या पद्धतीचं आहे. हे आहे वेलफेअरचं वेल अल्कलाईन वॉटर. आता डायरेक्ट आपण काम काय करू, एका ग्लासमध्ये जिथं वेल अल्कलाईन पाणी आपण घेऊया. त्याच्यानंतर हे आहे बोरवेलचं पाणी. आपण बोरवेलचं पाणी पण आपण चेक करणार आहोत. एका ग्लासमध्ये आपण डायरेक्ट बोरवेलचं पाणी घेतलंय. हे आहे पॅकेज्ड वॉटर. बरेचसे जे मिनरल वॉटर मार्केटला दुकानामधून आपण घेतो त्याच्यानंतर हे आहे कोल्ड्रिंक्स. लोक आवडीनं पितात. ऍक्च्युली त्याच्यामधला पण आपण एक डेमो बघणार आहोत. आता आपण बघितलं जर नॉर्मली जर बघितलं तर सर्व पाणी दिसायला सेमच दिसतं. तुम्ही बघू शकताय
सेम याच्यामध्ये काहीच फरक दिसत नाही. दिसायला स्वच्छ दिसणारं पाणी पिण्यासाठी शुद्ध आहे का हे आपण टेस्ट करणार आहोत पीएच इंडिकेटरच्या माध्यमातून. युनिव्हर्सल पीएच इंडिकेटर आहे. जसं आपण बघूया याच्यामधलं पाणी आपण कुठल्या पद्धतीचं कुठला गुण आहे ते कलर आपल्याला त्याचा सांगेल. पहिल्यांदा आपण चेक करूया अल्कलाईन पाण्यामध्ये फक्त 2 ड्रॉप टाकून बघूया. सेम बोरवेलच्या पाण्यामध्ये 2 ड्रॉप टाकूया. सेम जे पाणी आपण पॅकेज्ड वॉटर किंवा रेग्युलर जे पाणी पिलं जाते त्याच्यामध्ये बघूया. आणि हे आहे कोल्ड ड्रिंक्स, लोक आवडीनं पितात. आता याच्यामध्ये थोडस जर आपण बघितलं तर लक्षात येईल की नॉर्मली यात पाणी एकदम हायली ऍसिडिक आहे. आपण कम्पेअर हा चार्ट बघू शकतो. ज्या चार्ट मध्ये बघितल्यानंतर हायली ऍसिडिक आहे जे नॉर्मली लोक कोल्ड ड्रिंक्स पितात. हे बघितलं तर हे पॅकेज्ड वॉटर आहे. नॉर्मली बघितलं तर हे हायली ऍसिडिक आहे, येलोइश कलर मध्ये दाखवत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे आहे बोरवेलचं. याचा कलर टोटली जर बघितला तर ग्रीन कलर, ग्रीनिश कलर दाखवतोय. हे आहे न्यूट्रल वॉटर. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो हे आहे वेलपेचं वेल अल्कलाईन, टोटली ब्लू कलर, म्हणजे हे आहे हेल्दी वॉटर, मॅजिक वॉटर. तर आता आपण बघूया अल्कलाईन वॉटर मध्ये आणि नॉर्मल किंवा आरओच्या पाण्यामध्ये आपण जे जेवण बनवतो तर त्या जेवणामध्ये खरंच सत्वगुण मसाल्यांचा वापर केलेला फायदा होतो का? आपण रेग्युलर जेवणामध्ये जिरे वापरतो, त्यासोबत हळद सुद्धा वापरतो. खरंच जिऱ्यामध्ये आणि हळदीचा आपल्या शरीरासाठी काय फायदा होतो तर ते ऍक्च्युली जर बघितलं तर त्याचा आरोग्यासाठी खूप महत्वाचा फायदा आहे. जर जिरे बघितले तर जिरे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी खूप चांगलं काम करत असतात. त्याच पद्धतीनं हळद ही अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते, सोबत आरोग्यदायी म्हणून पण काम करते. तर आपण आता बघूया डायरेक्ट या अल्कलाईन पाण्यामध्ये कुठल्या पद्धतीनं आपण 2 बाजूचे ग्लास डायरेक्ट अल्कलाईन पाणी घेतोय. सेम आपण आपल्याच एका बाजूला डायरेक्ट जारचं किंवा आरओचं पाणी घेतोय की ज्या पाण्यामध्ये खरंच जिरे असतील किंवा हळद असेल तर त्याचा कसा बेनिफिट होतोय हे आपण बघणार आहे. सुरुवातीला आपण बघूया दोन्ही पद्धतीच्या ग्लासमध्ये अल्कलाईन पाण्यामध्ये जिरे टाकले आणि सोबत दुसऱ्या बाजूला आपण नॉर्मल पाण्यामध्ये किंवा आरओच्या पाण्यामध्ये जिरे टाकले. आता आपल्याला बघायचं आहे की त्याच सोबत हळदीमध्ये जे सत्व आहे, जे गुण आहेत ते खरोखर आपल्याला अल्कलाईन पाण्यामध्ये जास्त लवकर भेटतात की डायरेक्ट नॉर्मल किंवा आरओ पाण्यामध्ये भेटतात. आता आपला यामधला कलरच आपल्याला सांगेल. तुम्ही थोडस बारकाईने बघितलं, थोडस आपण एक काम करू शकतो की डायरेक्ट आपल्याला यातलं असणारं जे पर्सेंटेज आहे हळदीचं, तर हळदीचा अल्कलाईन पाण्यातला कलर बघू शकतोय. सेम वे आपण अल्कलाईन पाण्यामधल्या जिऱ्याचा सुद्धा रंग आपण बघू शकतोय. तर त्याच्यामध्ये जिऱ्यातलं सर्व सत्व अर्क त्याच्यामध्ये उतरलेलं आहे. पण नॉर्मल किंवा आरओच्या पाण्यामध्ये जर बघितलं तर ते टोटली पाणी क्लीन राहिले, व्हाईटच राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणताही कलर बदललेला नाही. याच्यावरून एक सिद्ध होतं, याच्यावरून एक लक्षात येतं की अल्कलाईन पाण्यामध्ये त्या पाण्याचे क्लस्टर छोटे किंवा कण छोटे असल्यामुळं, सूक्ष्म असल्यामुळं हळदीमध्ये जिऱ्यामध्ये जाऊन जिऱ्यातलं आणि हळदीतलं सत्व अर्क जे पाहिजे त्या गोष्टी हेल्दी बनवण्यासाठी आपल्याला देऊ शकतात, जे नॉर्मल पाण्यामध्ये देऊ शकत नाहीत. आपण हे बघू शकतोय. आज नॉर्मली बघितलं तर हळदीचा कलर सुद्धा टोटली येलो दिसतोय, पण इथं बघितलं तर हा हळदीचा कलर ऑरेंज कलर झालेला आहे. यावरून एक सिद्ध होतंय की अल्कलाईन पाण्यामधलं भोजन असेल, अल्कलाईन पाणी शरीरासाठी पिणं असेल, ते शरीरासाठी हेल्दी काम करतं, जितकं आरओ किंवा नॉर्मल पाणी आपल्या शरीरासाठी काम करू शकत नाही. आता आपण बघूया, बऱ्याच वेळेला 90 नाही तर 100% लोकांच्या घरामध्ये ऍसिडिटीचा त्रास चालू आहे. तर खरंच ऍसिडिटीची गोळी आपल्याला त्रास व्हायला लागला तर ऍसिडिटीची गोळी आपल्याला शरीरामध्ये काम कशी करते आपण प्रत्यक्ष बघूया. नेमकं आपण काम काय करतोय, आता आपण या ग्लासमध्ये जे पाणी पितोय ते पाणी कुठल्या पद्धतीचं आहे हे आपल्याला बघायचंय. हे पाणी जर बघितलं तर हे पाणी एक आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला जाणार आहे तर त्यावेळेला त्याचा पीएचच सांगतोय की 100% ते पाणी ऍसिडिक आहे, जे त्याचा येलो कलर म्हणजे 100% ऍसिडिटी. आता आपण काम काय करायला लागलो की आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला हे पाणी जाणार आहे त्याला ऍसिडिटी निर्माण करणार आहे, आणि ऍसिडिटी निर्माण झाली, त्रास चालू झाला की आपण डॉक्टरांच्याकडे जातो. कारण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर पुन्हा जास्त औषधं खावी लागतील म्हणून आपणच डॉक्टर होतो आणि मेडिकलमध्ये जाऊन ऍसिडिटीची गोळी घेतो.
ती ऍसिडिटीची गोळी एक्झॅक्टली आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीनं काम करते हे आपण बघणार आहे. जी गोळी आहे, गोळी आपण फक्त या ग्लासमध्ये टाकल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ऍसिडिटीची गोळी कुठल्या पद्धतीनं काम करते हे आपण थोडं बघणार आहे. की डायरेक्ट गोळी टाकण्याऐवजी मी थोडंसं पावडर याच्यामध्ये करून घेतो. आता मी काम काय केलं, तीच गोळी फक्त तिची पावडर करून घेतली, जेणेकरून आता आपल्याला हा ग्लास नसून ही आपली बॉडी आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं, आपण मेडिकल मधून गोळी घेतली आणि आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला गोळी जाते त्याला आपण थोडस आपल्या शरीरामध्ये गोळी एक्झॅक्टली काम काय करते हे आपण आता बघूया. बघा, ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये ही गोळी जाते त्यावेळेला त्या पाण्याचा पीएच म्हणजे बॉडीचा पीएच कशा पद्धतीने चेंज होतोय बघा. दुसऱ्याच बाजूला तेच पाणी होतं, त्याच पाण्याचा कलर येलो आहे. येलो असताना म्हणजे पाण्याचा पीएच जर ऍसिडिक असेल तर 100% बॉडीला त्रास, ऍसिडिटीचा त्रास होणार आहे. पण जेव्हा आपण गोळी घेतो त्याला आपल्या बॉडीचा पीएच हा ब्लू कलर मध्ये म्हणजे अल्कलाईन झाला आणि आपल्याला होणारा त्रास कमी झाला. मग एक्झॅक्टली ही एक प्रोसेस आहे आपला त्रास कमी करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आहे, आपण औषधाने गोळ्यांनी आपली बॉडी ऍसिडिटीची अल्कलाईन बनवायची, हेल्दी बनवायची का? आपण हेच पाणी पिलो, आपल्याला त्रास व्हायला लागला, त्याच ऍसिडिक बॉडीमध्ये फक्त आपण शुद्ध पाणी घेतलं, अल्कलाईन पाणी घेतलं तर त्या पाण्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेला शुद्ध पाणी जातं त्या पाण्याचा कलर बघा. म्हणजे आपल्या पाण्यानं काम काय केलं, बॉडी हेल्दी बनवली, पाण्यानं बॉडीचा पीएच अल्कलाईन बनवला, त्रास कमी झाला. सांगण्याचं इंटेन्शन काय, गोळ्या खाऊन आपली बॉडी हेल्दी बनवायची, पाणी पिऊन आपली बॉडी हेल्दी बनवायची, हे आपल्याला 100% समजण्यासारखी गोष्ट आहे. गोळ्या खाल्ल्या साईड इफेक्ट होतील, पाणी पिलं 100% हेल्दी राहू. आपण आता बघूया वेल अल्कलाईनचे, अल्कलाईन वॉटरचे फायदे. सगळ्यात महत्वाचं, पाण्याचा पीएच बदलल्यामुळं ऍसिडिक पाणी डायरेक्ट अल्कलाईन होतं, त्यामुळे 100% ऍसिडिटी पूर्ण नष्ट होते. पोटातील गॅस असतील, पचन संस्थेचे प्रॉब्लेम्स असतील किंवा पोट साफ होणं असेल, याच्यासाठी हे पाणी एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं बेनिफिट देतं. त्याचबरोबर थायरॉइडचा धोका कमी होतं, कॅन्सर सारख्या पेशी या पाण्यामध्ये वाढणार नाहीत. कॅन्सरच्या कित्येक पेशंटना हे पाणी रामबाण उपाय ठरला आहे. त्याचबरोबर वेट लॉस साठी हे पाणी 100% काम करेल, कारण जेवढं आपण पाणी पिऊ तेवढं युरिन मार्गे पाणी पोट डिटॉक्स करणं किंवा पचन संस्थेच्या माध्यमातून डिटॉक्सिफिकेशनचं काम हे पाणी करेल. नॉर्मली पोट साफ होईल आणि वेट लॉस होईल. त्याचबरोबर हेल्दी स्किन राहण्यासाठी हे पाणी 100% काम करेल. सांध्यामध्ये हे पाणी ऑइलिंगचं काम करेल, जेणेकरून सांध्यांना आराम मिळेल, सांधेदुखीचा त्रास पूर्णतः बरा होऊ शकतो. बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. आज त्याच्यासोबत जर बघितलं तर जखमा टिकू शकतात, अल्सर सारखे पोटातील आजार बरे करू शकतं, हृदय मजबूत होतं. म्हणजे पाणी एक अनेक आजारावर 100% औषधासारखं काम करू शकतो. तर हे पाणी म्हणजे एका प्रकारे आपल्या घरामध्ये डॉक्टरचं काम करू शकतो. आपण आता बघितलं अल्कलाईन वॉटरचे फायदे. नक्कीच आपल्याला आपल्या घरामध्ये आरोग्य चांगलं राहण्यासाठी पाणी म्हणजे जीवन म्हणतो, तर खरंच हे पाणी जीवन आहे का, एकदा टेस्ट करूया, ते सुद्धा फ्री मध्ये. त्यासाठी आपण डायरेक्ट या नंबरवरती संपर्क करा. डायरेक्ट ऑफिसला आपलं पाणी घेऊन तुम्ही फ्री मध्ये चेक करू शकता किंवा आपल्याच घरी डायरेक्ट आमच्या डीलरला संपर्क करा आणि पाणी फ्री मध्ये टेस्ट करून घ्या. त्याचसोबत मशीन ऑफर मध्ये हवे असल्यास डायरेक्ट कॉल करा. फ्री मध्ये आपणास डेमो सोबत मशीन मध्ये डिस्काउंट भेटेल. मशीन 1 वर्ष पूर्ण वॉरंटी भेटेल. त्यामध्ये असणारी टेक्निकली आरओ आहे, युव्ही, कॉपर आणि मल्टीस्टेज फिल्ट्रेशन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. सोबत 10 लिटर स्टोरेज टँक कॅपॅसिटी आहे, ॲटोमायझेशन आहे. सोबत आपण बाकीच्या गोष्टी म्हटलं तर 100% एम्ड प्रूफ आणि कॉक्रोच प्रूफ आहे, आज लीक प्रूफ आहे. त्याचसोबत आपण बघू शकतो की सर्व ठिकाणी बोरचं, विहिरीचं, नदीचं किंवा टँकचं, कॉर्पोरेशनच्या कुठल्याही पाण्याला मशीन 100% शुद्ध पाणी देऊ शकतं. आपण आजच बुक करा.